तर टी-ई-टी 2026ची तयारीला तर आपण निश्चितपणे सुरू केली असेल, तर आजच्या या व्हिडिओमध्ये 5 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न टी-ई-टीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आम्ही या ठिकाणी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. चला तर सुरू करूया आजच्या या 5 महत्त्वाच्या प्रश्नांना. तर या ठिकाणी स्क्रीनवर आपल्यासमोर पहिला प्रश्न या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग प्लांट ग्रोज इन द सॉइल वेअर इज अ डेफिशियन्सी ऑफ नायट्रोजन. मातीमध्ये जर नायट्रोजनची कमतरता असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या प्लांटची ग्रोथ होते. त्या प्लांटचं नाव आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहे. ए कस्कुटा, बी मॅपल, सी पाईन, डी पिचर प्लांट. तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी जो ऑप्शन्स दिले आहेत ते परत एकदा बघूया. कस्कुटा, मॅपल, पाईन आणि पिचर प्लांट. तर याचं करेक्ट उत्तर आहे पिचर प्लांट. पिचर प्लांट शिवाय आणखीन 2 असे प्लांट आहेत जे याच कॅटेगरीमध्ये बिलॉंग्स करतात, ज्या ठिकाणी मातीमध्ये कशाची कमी असते, नायट्रोजनची काय असते, कमी असते. ठीक आहे. तर त्या ठिकाणी हे बिलॉंग करतात. ते प्लांट आहेत ड्रॉसेरा आणि व्हीनस फ्लायट्रॅप. म्हणजे हे तिन्ही एक्झाम्पल्स कशाचे आहेत, ज्या मातीमध्ये कोणत्या कशाची कमी आहे, डिफिशियन्सी कशाची आहे, नायट्रोजनची, त्या ठिकाणी हे प्लांट ग्रो करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर येत आहे. ॲज अ स्टँडर्ड ऑफ मास ऑफ अ सॉलिड सिलेंडर अँड अलॉय इज मेड अप ऑफ डॅश अँड डॅश kept in International Bureau of Weight and Measure is considered as a 1 kg mass. तर या ठिकाणी प्रश्न काय तो थोडासा समजून घ्या. ही एक बॉडी आहे इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजर. इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजर ही बॉडी आहे. तर त्यांनी एक स्टँडर्ड असं डिराईव्ह केलं आहे की 1 kgचं जे मास राहणार आहे ते म्हणजे या सॉलिड सिलेंडरचं जे मास 1 kg राहील त्यांनाच आपण काय केलेलं आहे, स्टँडर्ड असं कन्सिडर केलं आहे. आणि हा एक अलॉय आहे. तो कोणत्या 2 गोष्टीपासून बनला आहे त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध झाले आहेत. प्लॅटिनम अँड गोल्ड, बी गोल्ड अँड सिल्वर, सी प्लॅटिनम अँड इरिडियम, डी कॉपर अँड निकेल. तर याचं करेक्ट उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर सी, प्लॅटिनम अँड इरिडियम. तर प्लॅटिनियम आणि इरिडियम पासून जो सिलेंडर बनलेला आहे त्या सिलेंडरचं मास किती सांगितलेलं आहे, 1 kg. हेच एक स्टँडर्ड मास म्हणून काय केलेलं आहे, जगामध्ये कन्सिडर केलं जातं. त्याच्या कॉपीज प्रत्येक देशामध्ये पाठवण्यात आल्या आहे आणि त्यापासून 1 kg मास काय करण्यात आलेला आहे, बनवण्यात आला आहे. तर तो अलॉय कशापासून बनलेला आहे, कोणत्या 2 गोष्टीपासून बनलेला आहे, प्लॅटिनम आणि इरिडियम. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर इथं आहे. LPG कंटेन मेनली 2 गॅसेस अँड आता गॅसेस विचारले, त्यांची नावं तर विचारली आहे, पण त्यासोबत त्यांनी आणखीन एक तिथं प्रश्न विचारला की त्यांचं रेशो किती आहे, त्याचा रेशो किती आहे. तर LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. तर या ठिकाणी आपल्यासमोर ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर ए मिथेन आणि इथेन, रेशो आहे 80:20. ऑप्शन नंबर बी प्रोपेन अँड ब्युटेन, हा यांचा रेशो आहे 80:20. ऑप्शन नंबर सी आहे मिथेन अँड ब्युटेन, 30:70. आणि ऑप्शन नंबर डी आपल्यासमोर या ठिकाणी दिला आहे प्रोपेन आणि ब्युटेन, तर यांचा रेशो आहे 30:70. तर LPG मध्ये जे 2 गॅसेस आहेत त्यांची नावं आणि त्यांचा रेशो या ठिकाणी या प्रश्नामध्ये विचारलाय. तर याचा करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर डी, प्रोपेन अँड ब्युटेन. हे 2 गॅसेस त्यामध्ये अवेलेबल असतात आणि त्यांचा रेशो 30:70 राहतो. आणि महत्त्वाचे म्हणजे हे जे दोन्ही गॅसेस आहेत, हे गॅसेस कसे आहेत, ऑर्डरलेस गॅसेस आहेत. आणि यामध्ये ज्यावेळेस आपण गॅस लीक होतो त्यावेळेस आपल्याला तर स्मेल येतो. तर स्मेल येतो तर ते एक प्रकारचं त्यामध्ये एक आणखीन एक केमिकल त्यामध्ये ॲड केलं जातं. त्याचं नाव आहे इथिल मर्केप्टाइन. याला स्मेल असतो, जेणेकरून एखाद्या वेळेस जर गॅस लीक झाला तर जेणेकरून आपल्याला तो डिटेक्ट झाला पाहिजे, म्हणून त्यासाठी इथिल मर्केप्टाइन ह्या नावाचे केमिकल त्यामध्ये ॲड केलं जातं, म्हणून या गॅसला स्मेल येतो. अदरवाईज प्रोपेन आणि ब्युटेन जे LPG मध्ये असणारे गॅस आहेत हे दोन्ही ऑर्डरलेस आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रोपेन अँड ब्युटेन हे 2 गॅसेस आहे आणि त्यांचा रेशो किती राहतो, 30:70. चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण स्टार्ट करूया. कन्व्हेक्शन ऑकर्स इन. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. 4 ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ऑप्शन ए ऑप्शन दिलाय लिक्विड, बी ऑप्शन दिलाय सॉलिड, सी लिक्विड अँड गॅसेस आणि डी ऑप्शन दिलाय गॅसेस. तर कन्व्हेक्शन म्हणजे काय असतं, ज्यामध्ये हीट ट्रान्सफर होतं. तर लिक्विडमध्ये पण कन्व्हेक्शनद्वारे हीट ट्रान्सफर होतं, गॅसेसमध्ये पण होतं. आणि सी ऑप्शन आपल्याला दिलं लिक्विड अँड गॅस. तर या ठिकाणी जे करेक्ट आन्सर राहणार आहे लिक्विड आणि गॅस या दोघांमध्ये पण जी हीट ट्रान्सफर होतं त्यासाठी मीडियमची आवश्यकता असते. आणि
लिक्विड आणि गॅसेसमध्ये जी हीट ट्रान्सफर होते ती कशाच्या स्वरूपात होते? कन्व्हेक्शन, सॉलिड असेल तर कंडक्शन, आणि विदाऊट मीडियम म्हणजे कोणत्याही प्रकारचे मीडियमची आवश्यकता नसेल तरी हीट त्या ठिकाणी ट्रान्सफर होत असेल तर ते असतं रेडिएशन. जसं सन आणि अर्थच्या बाबतीमध्ये कोणत्याच प्रकारचं मीडियम नाही. ठीक आहे, व्हॅक्यूम आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तरीही सन पासून निघणारी हीट पृथ्वीपर्यंत पोहोचते, तर ती कशाच्या स्वरूपात हीट पोहोचते? रेडिएशनच्या स्वरूपात. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आलेला आहे की 7th एप्रिल इज ऑब्झर्वड ॲज. तर बरेच अशा पुस्तकामध्ये इयत्ता 7वी आणि 8वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला असे डेज दिलेले आहे. तर निश्चितपणे कधी कधी या डेजना पण त्यांनी काय केलेलं आहे? विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी पहिला ऑप्शन्स आपल्या समोर येत आहे. ऑप्शन नंबर ए वर्ल्ड ओझोन डे, ऑप्शन नंबर बी वर्ल्ड नो टोबॅको डे, ऑप्शन नंबर सी वर्ल्ड हेल्थ डे, आणि ऑप्शन नंबर डी वर्ल्ड डायबिटीज डे. तर 7 एप्रिलला कोणता दिवस असतो त्यांनी विचारलाय. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी वर्ल्ड हेल्थ डे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नॉलेजला अपडेट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.